नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका 2 घेतलेली आहे. यामध्ये आपण चौकीदार या पदासाठी काही प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता कर शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये? तर खालीलपैकी कोणता कर शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर कर्म. हे आपल्याला कर या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी नसलेला दिसून येतो. कर्म हे समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला नाहीये. यानंतर आहे विश्वकप जिंकल्याने भारतीय संघात चेतना. तर विश्वकप जिंकल्याने भारतीय संघामध्ये डॅश डॅश निर्माण झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे संचारले. तर भारतीय विश्वकप जिंकल्याने भारतीय संघात चेतना संचारलेली आपल्याला दिसून येते. विश्वकप जिंकल्याने भारतीय संघामध्ये चेतना संचारलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी आहे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ओले ओले या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचा योग्य उत्तर आहे ड नंबर सुके. आपल्याला हे दिसून येतो. ओले या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर सुके हे आपल्याला या ठिकाणी त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगता येईल. यानंतर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये नेपानगर येथे व्याघ्र ग्रहावर हल्ला कंसातील शब्दाची आपल्याला योग्य रूप वापरून वाक्य तयार करायचं आहे. तर मध्य प्रदेश नेपा येथे व्याघ्र प्रकल्पावर हल्ला केला कंसातील शब्दाचे योग्य रूपात वापरून योग्य रूपांतर करायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेशातील नेपा येथे वाघाने व्याघ्र हल्ला केला. तर या ठिकाणी आपल्याला असं वाक्य होईल, मध्य प्रदेशमधील नेपानगर येथे वाघाने ग्राख्या हल्ला केलेला. आपल्याला या ठिकाणी हे वाक्य त्याचं योग्य रूपांतर आपल्याला असं करता येईल. यानंतर आहे सावळाच रंग तुझ्या पावसाळी. सावळाच रंग पावसाळी नभापरी. सावळा रंग पावसाळी नभापरी अलंकार ओळखायचा आहे. तर या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर सावळाच रंग तुझा पावसापरी नभापरी, पावसाळी नभापरी अलंकार ओळखायचा आहे. तर हे उपमा अलंकाराचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. सावळा रंग तुझ्या पावसाळी नभा परवानी. तर याचा काय आहे? तर उपमा अलंकाराचं या ठिकाणी उपयोग केलेला आपल्याला दिसून येते. उपमा अलंकाराचं या वाक्यामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. यानंतर आहे महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलभूत संकल्पना समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. अधोरेखित शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर आधुनिक या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. महात्मा फुले हे महाराष्ट्रातील मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. अधोरेखित शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर आधुनिक या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर आधुनिक या शब्दाचा अर्थ काय आहे? तर अर्वाचीन. म्हणजेच आधुनिक या शब्दाचा आपल्याला शब्द काय आहे? तर अर्वाचीन म्हणजेच सध्याचं किंवा प्रचलित हे आपल्याला अर्वाचीन या शब्दाचा आपल्याला अर्थ या ठिकाणी सांगता येतील. आधुनिक या शब्दाचा अर्थ काय आहे? तर अर्वाचीन आहे आपल्याला या ठिकाणी त्याचा अर्थ असलेला आपल्याला सांगता येईल. समूहदर्शक शब्दाच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. समूहदर्शक योग्य शब्दाच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. उंट या शब्दाचं काय जोडी आहे? तर उंट या शब्दाचं आपल्याला पडके आपल्याला हे उंट या शब्दाचं योग्य जोडी या ठिकाणी असलेली आपल्याला नाही सॉरी उंटाचा काय असतो? तर तांडा असतो. उंटाचा काय असतो? तर तांडा असतो. तर नोटाचं काय असतं? तर पडके हे असलेलं असतं.
तर गुरांचा काय असतो, तर काय करायचं, गुरांचा काय असतो तर कळप असतो. तर द्राक्षाचा काय असतो तर घड असतो. हे आपल्याला योग्य उत्तर आहे. उंटाचा काय असतो तर तांडा असतो. आणि नोटांचा काय असतो तर पडके असतो. आणि गुरांचा काय असतो तर गुरांचा कळप असतो. आणि द्राक्षाचा काय असतो, घड असतो. म्हणजेच आपल्याला शब्दसमूह बद्दल हे योग्य शब्द, योग्य शब्दाच्या जोड्या या ठिकाणी असलेल्या सांगता येतील. त्यानंतर आहे सामान्य कार्यकर्ता असलेल्या जयवंतराव महापौर झाले खरे. तर सामान्य कार्यकर्ता असलेले जयवंत महापौर झाले हे खरे, पण पक्षश्रेष्ठीच्या कट्टर बोलण्याने त्या डॅश डॅश यांची त्यांची अवस्था झालेली होती. तर सामान्य कार्यकर्ता जयवंत महापौर झाले खरे, पण पक्षश्रेष्ठीच्या कटाक्ष बोलण्याने त्यांच्या डॅश डॅश त्यांची अवस्था झालेली होती. तर याचं योग्य उत्तर आहे अपमानाची पोळी. म्हणजे सर्वांग जाळी झालेली आपल्याला दिसून येते. अपमानाची त्यांची पोळी झालेली होती, सर्वांगाची त्यांची जाळी झालेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे अटकाव. अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अटकाव या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर अटकाव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर मोकळीक असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अटकाव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर मोकळीक आपल्याला हे असलेला या ठिकाणी सांगता येईल. अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर मोकळीक हे आहे. त्यानंतर आहे चिन्हाच्या प्रसिद्ध युद्धात डॅश डॅशला ज्यात हेन्री लॉरेन्सच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याचा विजय झाला. तर चिन्हाच्या प्रसिद्ध युद्धामध्ये डॅश डॅशला ज्यात हेन्री लॉरेन्सच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश विजयांचा आपल्याला विजय झालेला दिसून येत होतं. अहमद उल्ला शाहला चिन्हाच्या प्रसिद्ध युद्धामध्ये अहमद उल्लाह शाहला जत्री लॉरेन्सच्या नेतृत्वाखाली विजय झालेला आपल्याला दिसून येतं. अहमद उल्लाह शाह हे याचं योग्य या ठिकाणी आपल्याला उत्तर असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणते कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाहीये. तर मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली आपल्याला नाहीये. तर बेकायदेशीर कर्तव्य म्हणजे प्रतिबंधात्मक अधिनियम हे आपल्याला वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही असलेलं तत्व दिसून येतो. मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी वर्मा समितीने अभिज्ञात केलेली बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक नियम ही आपल्याला अभिज्ञात केलेली दिसून येत नाहीत. म्हणजेच ही त्यांनी उत्तर सांगितलेलं नाही. त्यानंतर आहे ब्रह्मो समाजाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान आपल्याला योग्य आहे ते सांगायचं आहे. तर आपल्याला ब्रह्मो समाजाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1866 मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्रह्मो समाजाची स्थापना केलेली होती. हे उत्तर आपल्याला बरोबर आहे. देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्रह्मो समाज आणि आदि ब्रह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. तर हे बी उत्तर आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे हे आणि दोन हे दोन्ही योग्य असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 1866 मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्रह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्रह्मो समाज आदि ब्रह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. हे दोनही वाक्य आपल्याला या ठिकाणी बरोबर असलेली आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे भारतातील 19व्या वासामध्ये जागतिक सामाजिक आर्थिक चळवळीच्या पत्रकार उपार्जनार्थ समाजाची स्थापना केलेली आहे. तर भारतातील 19व्या सालीमध्ये सामाजिक आर्थिक चळवळीच्या पत्रकार उपार्जना समाजाची स्थापना केलेली आहे. तर मंगरोळ यांनी स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मंगरोळ यांनी ही स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे
1982, 12 जुलै 1982 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्था अस्तित्वात आलेली आहे? तर 12 जुलै 1982 मध्ये खालीलपैकी कोणती संस्था अस्तित्वात आलेली आहे? तर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही आपल्याला 12 जुलै 1982 रोजी अस्तित्वात आलेली ही संस्था असलेली दिसून येते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही आपल्याला संस्था अस्तित्वात आलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे दिल्ली सल्तीचा आनंद. दिल्ली सल्तीचा आनंद सुलतान इल्तुतमिशाची महिला रझिया ही मध्ये सुलतान बनलेली आहे. तर 1236 मध्ये आपल्याला ही रझिया सुलतान आपल्याला बनलेली या ठिकाणी सांगता येतील. 1236 यामध्ये ही रझिया सुलतान बनलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 8 नुसार उपकलम 1 खालीलपैकी कोणत्या खंडाअंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर खंड एफ मध्येही याचा समावेश करण्यात आलेला आहे. खंड एफ मध्ये आपल्याला असा समावेश करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे संपूर्ण वनस्पतीमध्ये नामक संवहनी ऊतीच्या माध्यमातून पाण्यासह पोषक तत्वे वहन केले जातात. तर संपूर्ण वनस्पतीमध्ये नामक संवहनी ऊतीच्या माध्यमातून पाण्यासह पोषक तत्वे वहन केली जातात. तर याचं योग्य उत्तर आहे कास्ट याच्या माध्यमातून ही पोषक तत्वे वहन केली जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे लोकसभेच्या सभेची स्थापना करण्यासाठी किमान गणसंख्या ही सभागृहाच्या एकूण संख्येमध्ये असणे आवश्यक आहे. तर लोकसभेच्या सभेची स्थापना करण्यासाठी किमान गणसंख्या ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येपैकी असणे आवश्यक आहे. तर 1 इतकी आपल्याला लोकसंख्या असणं आवश्यक आहे. तर लोकसभेच्या सभेची स्थापना करण्यासाठी किमान गणसंख्या ही आपल्याला सभागृहाच्या 1 इतकी लोकसंख्या असणे आवश्यक असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 1 एवढी लोकसंख्या असणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर त्याच्यानंतर आहे संस्थेचे एकूण वर्धित मूल्य हे मूल्य हे असे लिहिले जाऊ शकते. तर संस्थेचे एकूण वर्धित मूल्य असे लिहिले जाऊ शकते. तर संस्थेने उत्पादित केलेले उत्पन्नाचे एकूण मूल्य संस्थेमध्ये वापरलेल्या मध्यवर्ती ऊतीचे प्रमाण मूल्य असते. तर संस्थेने उत्पादित केलेल्या उत्पादनाचे मूल्य एकूण संस्थेने वापरलेल्या मध्यवर्ती उत्पादिताचे मूल्य हे आपल्याला एकूण संस्थेच्या वर्धित केलेल्या मूल्या एवढे आपल्याला असलेले या ठिकाणी हे सांगता येते. त्यानंतर आहे कोणती नदी ही तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूध धबधब्यासारखी वापरली जाते? तर मांडवी नदी ही आपल्याला दूधसागर जे धबधबा आहे या धबधब्यासाठी वापरली जाताना दिसून येते. मांडवी नदी ही आपल्याला दूधसागर धबधब्यासाठी ओळखल्या जाऊ शकते किंवा ओळखल्या जाताना दिसून येते. मांडवी नदी ही आपल्याला या ठिकाणी ओळखल्या जाऊ शकते. यानंतर आहे औद्योगिक धोरणाविषयक ठराव. औद्योगिक धोरणाविषयी ठराव 1956 मध्ये आपल्याला 56च्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान ते योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे? तर या ठिकाणी केवळ 1 नंबरचं योग्य उदाहरण आहे. म्हणजेच या ठरावाने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा पाया तयार करण्यात आलेला आहे. तर औद्योगिक धोरणाविषयी ठराव 1956 मध्ये या ठरावाने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा पाया तयार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. हे एकच वाक्य या ठिकाणी बरोबर असलेलं आपल्याला सांगता येईल.
त्यानंतर आहे हायड्रोजन निष्कर्षाच्या पद्धतीच्या वापर स्वरूपावरून त्याचे वर्गीकरण किती श्रेणीमध्ये केले जाते. तर हायड्रोजन निष्कर्षाच्या पद्धतीच्या स्वरूपावरून त्याचे वर्गीकरण किती श्रेणीमध्ये केले जाते. तर 3 श्रेणीमध्ये त्याचं वर्गीकरण केले जाताना आपल्याला दिसून येतो. हायड्रोजनच्या निष्कर्षाच्या पद्धतीच्या स्वरूपावरून त्याचे 3 प्रकारच्या श्रेणीमध्ये वर्गीकरण आपल्याला केले जाताना दिसून येते. यानंतर आहे पॅराऑक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शविते. पॅराऑक्साईड मूल्य हे मापनाच्या दृष्टीने काय दर्शविते. तर ऑक्सिडचे प्रमाण आपल्याला दर्शवताना या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर आहे बालकामगार प्रतिबंध व विनिमय अधिनियम कधी लागू झाला. तर मंजूर झाला. बालकामगार अधिनियम कधी मंजूर झालेला आहे. तर बालकामगार अधिनियम कधी मंजूर झालेला आहे. तर 23 डिसेंबर 1886 मध्ये बालकामगार अधिनियम मंजूर झालेला आपल्याला दिसून येतो. 23 डिसेंबर 1986 मध्ये आपल्याला बालकामगार म्हणजेच प्रतिबंध व विनिमय अधिनियम लागू करण्यात आलेला दिसून येतो. 23 डिसेंबर 1986 मध्ये हे लागू झालेला होता.